नमस्कार. मी प्राजक्ता बोरसे गुप्ते, स्पोर्ट्स आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, योगा, मेडिटेशन आणि फिटनेस एक्सपर्ट. तुमचं माझ्या लाईव्ह सिरीजमध्ये नाते जोडा निरोगी आयुष्याशी प्रश्न तुमचे मार्गदर्शन तज्ज्ञांचे मध्ये खूप खूप स्वागत. जसं तुम्हाला माहीत आहे, या सिरीजमध्ये खूप मेडिकल प्रोफेशनल्स आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी त्यांची व्हॅल्युएबल गाईडलाईन आपल्याला दिली आहे आणि त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्यांना खूप मनापासून शुभेच्छा. आणि ते कोविड ड्युटी करून सुद्धा, फ्रंटलाईनवर असून सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा वेळ काढून सगळ्या प्रश्नांना त्यांनी छान उत्तरं दिली आहेत आणि आपल्या लाईव्ह सिरीजमध्ये त्यांनी छान सहभाग घेतला आहे. आपण जरी सहजा त्या तज्ज्ञांपर्यंत पोहोचू शकत नसलो तरी ते आपल्या मदतीसाठी ऑनलाईन आले आहेत आणि आपण घरी सेफ आहोत. तर मित्रांनो, आज आपल्याबरोबर असणार आहेत डॉक्टर मेधिनी कुलकर्णी शाह. त्या MD डायबिटॉलॉजिस्ट आहेत, कुपर हॉस्पिटलला अटॅच्ड आहेत, 12 तासांची कोविड ड्युटी करत आहेत. आधी त्यांनी कोविडबद्दल आपल्याकडे खूप माहिती दिलेली आहे आणि आता त्या मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा सुद्धा एक एपिडेमिक आहे आणि तो का वाढतोय, जीवनशैली बदलतीये, त्यामुळे हा मधुमेह कसा फैलावतोय आणि आपण त्याच्यापासून कसं स्वतःला वाचवावं किंवा आपण त्याच्यापासून कशी काळजी घ्यावी, त्याचे कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत म्हणून कशी काळजी घ्यावी, हे या भागातून आपण शिकणार आहोत. त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत. त्या लाईव्ह आपल्याबरोबर असणार आहेत आज आणि तुमची जे काही प्रश्नोत्तरं असतील त्यांना आपण डेफिनेटली वेळ देणार आहोत. तुमचे प्रश्न जरूर विचारा. यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन 9870440098. तुम्ही माझा यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकता, रिवायवल न्यूट्रिस्पिरिट, किंवा ईमेल करा revivalnutrispirit@gmail.com. डॉक्टर त्यांचासुद्धा कॉन्टॅक्ट नंबर नमूद करणार आहेत. ज्यांना कोणाला असे काही जीवनशैलीच्या रिलेटेड डिसऑर्डर आहेत, म्हणजे मधुमेहाशी रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्यांनी जरूर त्यांना कॉन्टॅक्ट करावा आणि ते तुमच्या मदतीसाठी सज्ज असतील. तसंच आहार तज्ज्ञ म्हणून मला हे डेफिनेटली सांगावंसं वाटेल की तुम्हाला शारीरिक कसरत करणं खूप महत्त्वाचं आहे. योगा, मेडिटेशन करा, स्ट्रेस कमी घ्या, छान भरपूर झोप घ्या, सूर्यप्रकाशामध्ये छान फिरायला जाणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे टेरेस आहे किंवा घरीच जिथे सूर्यप्रकाश येतो त्या एखाद्या विंडोपाशी बसून तुम्ही जरूर काही ब्रिदिंग एक्सरसाइजेस करावेत. सो स्टे सेफ, स्टे ॲट होम अँड स्टील कीप वर्किंग आउट. तसंच हेल्दी इटिंग पॅटर्न हे असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये कुठच्या गोष्टींचा समावेश करावा हे आपण डेफिनेटली डॉक्टरांकडून सुद्धा ऐकणार आहोत आणि आपण त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत. सो चला भेटूया आपण डॉक्टर मेधिनी कुलकर्णी शाह यांना. आता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मेधिनी कुलकर्णी शाह. डॉक्टर मेधिनी, तुमचं माझ्या लाईव्ह सिरीजमध्ये खूप खूप स्वागत आणि तुम्ही इथे एवढा वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप आभार. Thank you, Prajakta. Thank you for having me here. ओके. सो डॉक्टर मेधिनी, मला आता तुम्ही सांगा की हा डायबिटीस म्हणजे नक्की काय आहे आणि हा कशामुळे होतो, किंवा टाईप 1 आणि टाईप 2 हे डायबिटीसचे जे दोन प्रकार आहेत ते नक्की काय आहेत? सांगते. टाईप 1 हा हा प्रकार जो आहे तो साधारणतः लहान मुलांमध्ये आढळतो. त्याचं बॅकग्राऊंड मोस्टली जेनेटिक असतं. म्हणजे ज्यांच्या आई वडिलांना जर डायबिटीस असेल लहानपणापासून तर त्यांच्या ऑफस्प्रिंगला पण, त्यांच्या मुलाला पण चान्स असू शकतो की लहान वयापासून डायबिटीस आहे चालू होतो. ह्या डायबिटीसला औषधं नाही काम करत. फक्त ह्या डायबिटीसच्या मॅनेजमेंटसाठी इन्सुलिन हा एकमात्र उपाय आहे. ते इन्सुलिन मधले वेगवेगळे टाईप्स आहेत, पण इन्सुलिन हा एकमात्र उपाय आहे. टाईप 2 डायबिटीस म्हणजे जो आपल्याला 30 किंवा 35च्या पुढे जो आढळतो तो दॅट इज टाईप 2 डायबिटीस. टाईप 1 जो आहे तो काही जेनेटिक प्रॉब्लेम्समुळे होऊ शकतो किंवा अजून काही ऑटो इम्युन, म्हणजे जेव्हा स्वतःचेच व्हाईट ब्लड सेल स्वतःच्या शरीराला अटॅक करायला लागतात त्याला म्हणतात, त्याला ऑटो इम्युन डिसीज म्हणतो. तर तसं ऑटो इम्युन प्रोसेसमुळे जर आपल्याच शरीराच्या WBCनी आपल्याच पॅन्क्रियाजला जर इन्सुलिन तयार करणाऱ्या ज्या सेल्स असतात, ज्या पेशी असतात, त्यांना डिस्ट्रॉय केलं, त्याच्यामुळे होऊ शकतो टाईप 1 डायबिटीस. त्यामुळे अर्थातच आपल्याला ह्याच्यासाठी इलाज हा म्हणजे फक्त इन्सुलिनच आहे. वेळोवेळी इंजेक्शन घेणं गरजेचं आहे, वेळोवेळी स्वतःची शुगर मॉनिटर करणंही गरजेचं आहे. तसंच जे टाईप 2 डायबिटीस आहे तो आपल्याला लाईफस्टाईलमुळे होतो.
लाईफस्टाईल म्हणजेच आपलं ज्याला आपण जास्तपणे स्थायी काम, सेडेंटरी वर्क ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपले साधारण आता सगळेच जॉब्स जे आपण करतो ते सगळे साधारण सेडेंटरी असतात. आणि जे सेडेंटरी नाही त्यांना पण बऱ्यापैकीच एक सेडेंटरी एलिमेंट आलेला आहे. म्हणजे आधी पूर्वी इव्हन सेल्स पर्सन जे होते ते आधी एकेकाळी त्यांचे बॅग्स वगैरे घेऊन डोर टू डोर चालत जायचे. आता तो प्रकार होत नाही. हो, बरोबर. आता ह्या टाइम मध्ये the only non-sedentary job is your house help, म्हणजे जे आपल्याकडे काम करायला जे मावशी येते ती, आणि दुसरं म्हणजे मॅन्युअल लेबरर्स. ते सोडलं तर साधारण सगळे जॉब आपले सेडेंटरीच आहेत. तुम्ही कितीही तुमचं ऑफिस मध्ये फिरणं होत असलं तरी पण दॅट डज नॉट क्लासिफाय ॲज अन ऍक्टिव्ह और हार्ड वर्किंग जॉब. साधारण सगळे जॉब सेडेंटरी आहेत. आपल्याला सिटी लिव्हिंग मुळे असलेला जो ताणतणाव आहे तो एक म्हणजे नेहमीचाच प्रकार येतो. वेदर इट इज स्वतःची कार असून, स्वतःची BMW असून ट्रॅफिक मध्ये अडकणे, किंवा ट्रेन मध्ये चढायची ती स्ट्रगल. बरोबर. सो व्हॉट एव्हर इट इज, कुठल्याही इकॉनॉमिक, सोशिओ इकॉनॉमिक क्लासमध्ये तुम्ही असलात तरी पण एक स्ट्रेस हा आहेच. आता तर लॉकडाऊन आणि इतर गोष्टींमुळे अजून स्ट्रेस तो होतोच. ह्या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत की ज्याच्यामुळे डायबिटीस होऊ शकतो. तर त्याची म्हणजे आता आपण जेव्हा इलाज सांगतो तेव्हा पण सर्वप्रथम आपण सांगायची गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमची लेवल ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवा. म्हणजे थोडंफार चालायला जा. दॅट इज वन थिंग. द सेकंड थिंग इज, जसं स्ट्रेस आणि सेडेंटरी लाईफस्टाईल आहे तसंच अनदर फॅक्टर इज दॅट स्ट्रेसमुळे होणारा इम्पेअर्ड ॲपेटाईट. म्हणजे लोकांचा स्ट्रेसला रिॲक्शन्स खूप वेगळे असतात. काही लोक खाणं बंदच करून टाकतात, किंवा काही लोक माझ्यासारखी असलेली ते स्ट्रेसमध्ये स्नॅकिंग करतात. आणि द स्नॅकिंग इज युजली व्हेरी कॅलरी डेन्स. तर त्याच्यामुळे एकतर तुम्ही excessive calories coupled with less physical activity is going to cause weight gain. And that is one of the most important things which causes diabetes, which is a major risk factor for diabetes. ह्या जर तिन्ही गोष्टी असल्या तर डायबिटीस होण्याचे चान्सेस खूप हाय आहेत. आम्हाला सगळ्याला हे ऐकायला आवडेल की हा डायबिटीस कशामुळे होतो. जसं आपल्याला माहिती आहे की पॅनक्रियास ही एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन हे दोन्ही ग्लँड आहेत. त्यामुळे तिकडे आपल्याला पचनासाठी जे जरुरी असतात ते सगळे एन्झाईम सुद्धा तयार होतात. त्याचप्रमाणे इन्सुलिन सुद्धा तयार होत असतं. सो डॉक्टर मेदिनी आम्हाला सांगा की ह्या इन्सुलिनचं नक्की फंक्शन काय आहे, किंवा त्याचं डिसफंक्शनिंग कशामुळे होतो. हा जो इन्सुलिन रेझिस्टन्स आपण जो म्हणतो तो कशामुळे तयार होतो, आणि मग जी शुगर लेवल जी स्पाइक होते आपण ज्याला म्हणतो, किंवा हायपरग्लायसिमिया, हायपोग्लायसिमिया हे जे शब्द त्यावेळेला वापरले जातात की कंट्रोलमध्ये शुगर राहत नाही, त्याचं नक्की कारण काय आहे. इन्सुलिन इज लाईक द की. ओके. Insulin is like the key which unlocks the cell and allows the glucose to go inside. म्हणजे जर आपल्याकडे इन्सुलिनची गुरुकिल्ली नसली तर सेल्स मध्ये, प्रत्येका पेशीमध्ये ग्लुकोज जाणार नाही. आणि जर ग्लुकोज गेलं नाही तर त्या सेलला एनर्जी मिळणार नाही. बरोबर. ठीक आहे. जर एनर्जी मिळाली नाही तर थकवा जाणवतो, विच इज वाय डायबिटीसच्या इनिशियल ह्याच्यामध्ये, म्हणजे तुमची टेस्ट करायच्या आधी कधी कधी पेशंट कंप्लेन करतात की मला खूप दमल्यासारखं वाटतं, मला त्राणच राहत नाही, किंवा मला खूप अशक्त वाटतं, किंवा मला खूप थकून गेल्यासारखं वाटतं आणि नुसतं झोपून राहावं असं वाटतं. असं का होतं? कारण आपल्याकडे इन्सुलिन नाहीये जे आपलं सेल्स ओपन करून त्याच्यामध्ये ग्लुकोजला एंट्री अलाउ करेल. सो दिस इज द बेसिक mechanism of insulin. The insulin एकदा आहे
आहे आलंय आणि त्याचं काम केलं, म्हणजे जेव्हा एकदा सेल्स ओपन झाले आणि त्याच्या आतमध्ये ग्लुकोज गेलं की मग त्याच्यानंतर त्या ग्लुकोजचं एनर्जी तरी बनतं, your ATP which is the energy or it will get deposited. म्हणजे जसं आपल्याकडे पैसे असताना आपण दोन गोष्टी करतो, खर्च तरी करतो नाही तर सेव्हिंग तरी ठेवतो, आपल्या पर्स मध्ये जास्त वेळ राहत नाही. तर तसंच त्याच प्रकारे जर खर्च झालं नाही, जर एक्सेसिव्ह ग्लुकोज असलं तर ते होणार, ते स्टोअर होतं आणि स्टोअर करण्यासाठी युअर बॉडी पॅकेजेस इट, रिपॅकेजेस द ग्लुकोज इनटू फॅट आणि ते स्टोअर होतं. आता प्रॉब्लेम केव्हा येतो, जेव्हा हे जे डिपॉझिट्स आहेत, म्हणजे जे फॅट डिपॉझिट्स, फॅटी डिपॉझिट्स जे झाले आहेत ते जर इन्सुलिनला झेपण्याच्या, इन्सुलिनच्या टॉलरन्सच्या पलीकडे गेलं तर प्रॉब्लेम होतो. त्याला आपण म्हणतो इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे पूर्वी जेवढा इन्सुलिन पुरत होतं तेवढं आता पुरत नाही. कारण आधी पूर्वी जेव्हा सपोज when there were suppose say 10 fat cells, okay, so 10 insulin was enough, okay, and your pancreas was happy making 10 insulin. But now what is going to happen is when the fat is going to increase from 10 to suppose say 20, तुमचं insulin is also going to proportionally increase आणि त्याच्यामुळे तुमच्या पॅनक्रियाजवर ताण पडतो की किती बनवणार इन्सुलिन. ठीक आहे. सो ह्याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. ऑल्दो इन्सुलिन जास्त आहे, इन्सुलिन जास्त तयारही होत आहे, इन्सुलिन जास्त रिलीजही होत आहे, पण त्याला त्याचं काम करायला रेझिस्टन्स आहे. So that is the basics, that is the main reason of why diabetes starts. Okay. आपण काही म्हणजे आता पेशंट जर असतील तर त्यांना माहिती असेल की डायबिटीस हा काय ओव्हरनाईट होणारा आजार नाही. म्हणजे मलेरिया किंवा टायफॉइड आपल्याला कसा एकाएकी होतो, तसं डायबिटीस हा काही एकाएकी होणारा आजार नाहीये. वर्षानुवर्षांपासून जर हे रसायन चालूच राहिलं असंच आणि तुमचं मेटाबॉलिझम असंच चालू राहिलं तर इव्हेंच्युअली युअर पॅनक्रियाज आर गोइंग टू गेट टायर्ड अँड आर गोइंग टू गिव्ह अप. तेव्हा इन्सुलिन एफिशियंट व्हायला लागतं. किती दिवस करणार एक्स्ट्रा काम? तुमचंच एक्झाम्पल घ्या, लॉकडाऊन मध्ये तुम्ही किती एक्स्ट्रा कामं केली आणि आता शेवटी म्हणालात ना आता कंटाळा आला, मी नाही करणार काहीच. आवर पॅनक्रियाज ऑल्सो रिस्पॉन्ड लाईक दॅट, की किती करणार एक्स्ट्रा काम, बस. आणि मग त्याच्यानंतर इन्सुलिन एकदा तयार होणं बंद झालं की मग होतो डायबिटीस. ह्याला म्हणतो आपण टाईप 2 डायबिटीस. हाच आहे जो सगळ्यात कॉमन आहे, जो इंडियामध्ये भरपूर लोकांना होतो. सिटी मध्ये राहणाऱ्या लोकांना एस्पेशली भरपूर जास्त इन्सिडेंट यायचा. म्हणजे साधारण एव्हरी अराउंड आफ्टर द एज ऑफ 45, आफ्टर बियॉन्ड द एज ऑफ 45, द incidence of diabetes is about 1 in every 7 people will have diabetes. So it is not a very rare disease, it is an extremely common one and it is an extremely controllable one. असं काही नाहीये की एकदा झालं म्हणजे आता संपलंच. So getting a diagnosis of diabetes is usually very distressing to the patient. कारण आपण सगळ्यात पहिलं म्हणजे सांगतो भात बंद करा किंवा सगळं गोड पदार्थ बंद करा. भात बंद केल्याने जेवढा फायदा होतो त्याच्यापेक्षा जास्त फायदा प्रोसेस्ड फूड बंद केल्याने. Okay, so the thing is that it requires small adjustments. It doesn't require monumental changes. Small adjustments that you have to keep doing over years together. And it is possible to control diabetes. Correct. डॉक्टर मेदिनी, मला तुम्ही सांगा ह्याचे कॉम्प्लिकेशन्स नक्की काय आहेत? आपण एक एक कारणं डायबिटीसची बघतच आहोत की जसं तुम्ही म्हणालात की स्ट्रेस हा एक फॅक्टर आहे, इन्सुलिन रेझिस्टन्स हा एक फॅक्टर आहे, त्यानंतर तुमचं वैयक्तिक आयुष्य, म्हणजे जर तुम्ही कसरत कमी करत आहात, तुमचं सिडेंटरी लाईफस्टाईल असेल, खाण्यापिण्याच्या बाबतीत तुमच्या सवयी अनियमित असतील,
किंवा त्याला आपण इरॅटिक लाईफस्टाईल म्हणतो, इरॅटिक इटिंग पॅटर्न म्हणतो, आणि एखादा पदार्थ वर्ज्य केल्याने, म्हणजे बरेचदा आमच्याकडे पेशंट्स असे येतात आणि ते म्हणतात की आता मी भात खायचाच नाही का, आता मी गोड बिलकुलच खायचं नाही का, किंवा मी गोड खात नाही तरी सुद्धा माझी शुगर का वाढते हे त्यांना कळत नसतं, आणि त्यांना कदाचित कर्बोदकं म्हणजे शुगर कशा कशातून वाढेल हे त्यांना कळत नाही. तर आपण आय थिंक यू शुड एनलाइटन देम अबाउट दॅट. वी विल बी रिअली ग्रेट टू हिअर व्हॉट इज ग्लायसेमिक इंडेक्स, आणि शुगर नक्की कुठच्या कुठच्या गोष्टींनी स्पाईक होते. त्यांना असं वाटतं फक्त मिठाई खाल्ली नाही म्हणजे आपला जो डायबिटीस आहे तो आता कंट्रोलमध्ये आला. तर तुम्ही प्लीज त्याबद्दल काही बोलाल का? म्हणजे मिठाईमध्ये तर अगदी साखरच असते आणि त्यामुळे ती खाल्ल्याने डायरेक्टली तुमची साखर वाढणारच आहे. ग्लायसेमिक इंडेक्स हा म्हणजे तुम्ही जर म्हणजे तुमचं एखादा तुम्ही जो पदार्थ खाताय त्याच्यामधनं जर तुम्ही 100 ग्रॅम एखाद्या गोष्टीचं खाल्लं तर त्याचं किती ग्रॅम त्याच्यात ती शुगर बनणार आहे, याला म्हणतो आपण ग्लायसेमिक इंडेक्स. जसं आपण म्हणतो पटेटोजचं ग्लायसेमिक इंडेक्स बऱ्यापैकी हाय आहे, कारण पटेटो मध्ये जो स्टार्च आहे, जे कार्बोहायड्रेट आहे, ते ब्रेक होऊन शेवटी शुगरच बनतं. त्याच्यामुळे तुम्ही जरी तिखट चटणी असलेला बटाटा वडा जरी खाल्ला झणझणीत असा, तरी पण तुमची शुगर वाढणार, कारण त्याच्यात बटाटा आहे जो पचून शुगरच बनणार आहे, जो पचून ग्लुकोजच बनणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट ही आहे की आपण म्हणतो की राईस आम्ही खात नाही, राईस खाल्लं नाही तरी का शुगर वाढते. तुम्ही लक्षात घ्या की इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये शुगर हे ऍज अ हिडन इन्ग्रेडियंट असतं. म्हणजे आता तुम्ही म्हणता की मी खूप हेल्दी जेवतो, मी फक्त सकाळी ब्रेकफास्टला कॉर्नफ्लेक्स आणि ऑरेंज ज्यूस. कॉर्नफ्लेक्स मध्ये भरपूर, कॉर्नफ्लेक्स इज अ प्रोसेस फूड, त्यामुळे त्याच्यामध्ये शुगर भरपूर असते आतमध्ये, जी आपल्याला दिसत नाही. कॉर्नफ्लेक्स आपल्याला गोड लागले नाही तरी पण त्याचं ते प्रोसेस करण्यामध्ये शुगर भरपूर गेलेली असते आतमध्ये. सो दॅट इज द बिहाइंड द सीन्स काइंड ऑफ शुगर. दुसरं तर तुम्ही ऑरेंज ज्यूस पिताय, ऑरेंज ज्यूस इज ऑल्सो स्वीटेंड. Even if you say that it is unsweetened orange juice, it is going to have some amount of sugar. Whether it is natural, आणि ते नॅचरल त्याचा फ्लेवर एनहान्स करण्यासाठी. त्यामुळे अशा प्रकारे भरपूर अशा हिडन गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये शुगर असते, पण जी आपल्याला चवीला लागत नाही लगेच. बरोबर आहे. अनदर प्रॉब्लेम इज विथ युअर इझी कुक ओट्स. आपण म्हणतो ओट्स खूप चांगले आणि खूप पौष्टिक, सगळं मान्य करते. It has high fiber content, it is very good for digestion, it is very good for patients who are constipated very often. But again, ते इझी कुक करण्यासाठी ते जे प्रोसेसिंग केलं जातं त्याच्यामध्ये इनविजिबली शुगर राहते त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या घरी बनवलेल्या रव्याच्या खिरीचा ग्लायसेमिक इंडेक्स बघाल वर्सेस इझी कुक ओट्सचा बघितला, तर इझी कुक ओट्स इज गोइंग टू बी मोर हार्मफुल फॉर युअर ब्लड शुगर ॲज कम्पेअर्ड टू उपमा. So that is the this thing. Which is why whenever patients come to me with diabetes, the most important instruction that I give them is to avoid processed food. Easy cook, easy to make, ready to eat, अशा सगळ्या गोष्टींमध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि त्याच्यासोबत प्रोसेसिंगला लागलेली जी शुगर ती भरपूर लागते आणि ती आपल्याला जाणवत नाही. डॉक्टर, तुम्ही खूप छान व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिलीत, कारण आताही आपण इकोसिस्टम आणि आपली इकॉनॉमी भारताची जी आहे त्याबद्दल सुद्धा तुम्ही एक नाजूक मुद्दा जो आहे तो नमूद केला की तुम्ही स्टेपल फूड खा, त्याच्या जोडीला भरपूर फायबर खा, जे सॉल्युबल किंवा इनसॉल्युबल फायबर असेल, म्हणजे सॉल्युबल फायबर जे छान स्वेल होतं म्हणजे सब्जा असेल, किंवा इनसॉल्युबल फायबर असं जे आपल्याला डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे आपल्या हिरव्या पालेभाज्या असतात त्याच्यातनं मिळतं. त्यामुळे तुम्ही ज्या ज्या प्रदेशात आहात त्या प्रदेशानुसार तिचे जवळ पिकणारं जे अन्न आहे त्या अन्नाचा खूप इझी वे, ज्या काही इझी रेसिपीज आहेत त्या बनवून घरी, पण होम कुक फूड, प्रोसेस्ड फूड न खाता, काही शॉर्टकट न यूज करता तुम्ही खूप छान तऱ्हेने तुमची ब्लड शुगर लेवल ही मेंटेन ठेवू शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला ओबेसिटी आहे तर तरी सुद्धा इन्सुलिन हे तयार होऊन सुद्धा ते फॅटची, जशी तुम्ही मला म्हणालात की एक वॉल तयार होते, एक डोर तयार होतं आणि ते डोर
रक्तामध्ये जी शुगर आपली वाढलेली असते ती कमी करण्याचं जे काय काम आहे त्याचं, तर ते करू शकत नाही. डॉक्टर, तुम्ही खूपही छान व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन देताय. मला आता तुम्ही सांगा की कॉम्प्लिकेशन्स जी आपण आपल्याला माहिती आहेत 3, ती कॉम्प्लिकेशन्स मेजरली, ती कॉम्प्लिकेशन्स कधीपासून सुरू होतात आणि ती काय आहेत डायबिटीसची? कॉम्प्लिकेशन्स कधीपासून सुरू होतात ह्याला काही कॅप नाही. म्हणजे कधी कधी बऱ्यापैकी वेळा पेशंट कॉम्प्लिकेशन्स मुळे डॉक्टरांकडे जातात आणि बस असंच एक टेस्ट करून घेतली तेव्हा कळतं की डायबिटीस आहे. पाय झोंबले म्हणून गेले असतील किंवा हार्ट अटॅक आला, छातीत दुखलं म्हणून कार्डिओलॉजिस्ट कडे गेले, ईसीजी काढला, ईसीजी मध्ये चेंजेस आले आणि त्याबरोबर जे ब्लड टेस्ट करून घेतात त्याच्यामध्ये डायबिटीस हे एक असंच बाय द वे आलेलं किंवा एक इन्सिडेंटल फाइंडिंग म्हणून आपण पाहतो. त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स कधीपासून येतात ह्याचं काही फिक्स्ड उत्तर नाहीये. पण कॉम्प्लिकेशन इट इज थोडंफार मी एक जनरल गाईडलाईन इज दॅट तुमची ब्लड शुगर लेवल जितके जास्त दिवस आणि जितकी जास्त नॉर्मल पेक्षा वरती राहते तितकं तुमचं कॉम्प्लिकेशन व्हायचे चान्सेस वाढत जातात. तर त्यामुळे जर तुम्ही म्हणालात की म्हणजे माझ्याच पेशंटचा एक मी एक्झाम्पल देते. त्यांना 32 वर्षांपासून डायबिटीस आहे. ही इज नाव 78 years old. He has had diabetes for the past 32 years आणि त्यांना काहीच कॉम्प्लिकेशन नाही. On the other hand, there is another gentleman, another lady, जिला डायबिटीस आहे फक्त 4-5 वर्षांपासून, पण तिचे पाय भयंकर झोंबतात आणि पायाची भयंकर आग होते. हे जे दोन्ही कॉम्प्लिकेशन, दिस इज अ कॉम्प्लिकेशन ऑफ डायबिटीस विच आय विल कम टू इन लाईफ. पण म्हणजे ड्युरेशन ऑफ डायबिटीस आणि एक्सटेंट ऑफ शुगर लेवल जे तुम्ही किती कंट्रोल मध्ये ठेवताय आणि किती जास्त दिवस कंट्रोल मध्ये ठेवताय ह्याच्यावर डिपेंड करतं तुम्हाला कसं कॉम्प्लिकेशन किती लवकर होतील किंवा तुम्ही किती डिले करू शकता. कॉम्प्लिकेशन्स म्हणायचे तर आपण त्यांना 2 टाईप मध्ये डिवाइड करू शकतो. एकाला म्हणायचं मायक्रोव्हॅस्क्युलर आणि दुसरं आहे ते मॅक्रोव्हॅस्क्युलर. मॅक्रोव्हॅस्क्युलर म्हणजे आपल्या मोठ्या ज्या ब्लड व्हेसल्स असतात किंवा जाड्या आर्टरीज असतात, मोठ्या आर्टरीज मध्ये जे होतं त्याला आपण म्हणायचं मॅक्रोव्हॅस्क्युलर. डायबिटीस असल्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि लिपिड प्रोफाईल पण खराब होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणजे इनस्पाइट ऑफ द फॅक्ट की तुम्ही मी तळकट काहीच खात नाही किंवा मी तुपकट काहीच खात नाही किंवा तरी पण माझी कोलेस्ट्रॉल कशी वाढली किंवा तरी पण माझं ट्रायग्लिसराईड कसं वाढलं, तर डायबिटीस. दुसरी गोष्ट काय आहे की आपण एकदा हे डायबिटीस कंट्रोल केलं तर बऱ्यापैकी वेळा मतलब इन ऍटलीस्ट 75 to 80% ऑफ द केसेस वन्स द शुगर कम्स बॅक इन कंट्रोल लिपिड प्रोफाईल ऑल्सो कम्स डाऊन. त्याला वेळ लागतो पण तेही खाली उतरून थोडंफार कंट्रोल मध्ये येतं. मग दुसरं तर आपण म्हणतो की जर माझं कोलेस्ट्रॉल हाय नाही तरी पण मला कोलेस्ट्रॉल कमी करायचं किंवा स्टॅटिन ज्याला आपण म्हणतो ते कशाला दिलं जातंय, कारण डायबिटीसमुळे तुमचे मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन तसेही वाढत चालले. मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं कोलेस्ट्रॉलच्या गाठी होऊ शकतात. बरोबर. आणि त्या तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये बसतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये बसल्या जर तुमच्या हार्टच्या रक्तवाहिन्यांमध्ये बसलं तर तुम्हाला तर त्याला आपण म्हणतो हार्ट अटॅक. जर दॅट इफ अ blood clot or to put it more scientifically accurately, if there is a lipid plaque in the blood vessels which supply the heart itself, तर तुम्हाला हार्ट अटॅक होऊ शकतो. जर तेच आपल्या तुमच्या ब्रेनच्या ब्लड वेसल्स मध्ये झालं तर स्ट्रोक होऊ शकतो. बरोबर. तर त्याच्यामुळे आपण कोलेस्ट्रॉल नॉर्मल असलं तरीही स्टॅटिन हे देतो, कारण हे दिल्यामुळे ते जे ब्लड क्लॉट्स आहेत म्हणजे किंवा जे ते प्लाक्स आहेत, लिपिड प्लाक्स आहेत, ते प्लाक्स कंट्रोल मध्ये राहतात. त्याच्यासाठी आपण ते मेडिसिन चालू ठेवतो. दुसरा क्वेश्चन असा येतो की तुम्ही
आम्हाला काहीच नसताना, म्हणजे मला कधी आधी अनदर क्वेश्चन विच आय गेट फ्रॉम माय पेशंट्स, डॉक्टर मला कधी हार्ट अटॅक आलेला नाही, किंवा मला कधी लकवा आलेला नाही, किंवा मला स्ट्रोक किंवा पॅरालिसिसचा अटॅक कधी आलेला नाही, काहीच प्रॉब्लेम झाला नाहीये, तरी पण तुम्ही मला रक्त पातळ करण्याचं औषध का देताय, किंवा प्लेटलेटला बंद करणे, इनहिबिट करण्याचं औषध का देताय. रिझन इज द सेम, की एक तर बिकॉज ऑफ डायबिटीस असल्यामुळे तुमचं जे मेकॅनिझम आहे ज्याच्यामुळे ब्लड क्लॉट होतं, दॅट बिकम्स अ लिटल हायपर ऍक्टिव्ह. ओके. शिवाय अनदर एनॉलॉजी विच आय लाईक टू यूज इज, तुम्ही एका ग्लासातनं पाणी ओतताय वर्सेस एका ग्लासातनं साखरेचं पाणी ओतताय, जास्त थिक कुठलं असणार? साखरेचं पाणी असणार आहे. साखरेचं पाणी. तसंच जर डायबिटीस असला, तो पण थोडा आउट ऑफ कंट्रोल असला, तर तुमचं ब्लड इज गोइंग टू बी अ लिटल बिट मोर थिक ऍज कम्पेअर टू, और इझिली क्लॉटेबल ऍज कम्पेअर टू अ रेग्युलर पेशंट. त्याच्यासाठी म्हणून आपण हार्ट अटॅक येऊ नये, किंवा स्ट्रोक येऊ नये, किंवा अजून काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण रक्त पातळ करण्याचं औषध आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं औषध हे दोन्ही ऍज अ रुटीन प्रॅक्टिस तरी देतोच. एस्पेशली साधारण एक 45 to 50 इयर्सच्या मधले जे पेशंट असतात त्यांना, म्हणजे तुम्ही जर त्यांचा एज ग्रुप बघितलं तर इट इज व्हेरी टिपिकली इन अ वल्नरेबल सॉर्ट ऑफ स्टेज. त्यांना स्ट्रेस खूप असतो, लोकांच्या डोक्यावरती EMIs आहेत, लोन्स आहेत, मुलांची शिक्षणं आहेत, आणि शिवाय स्वतःच्या जॉबचं स्ट्रेस आहे. त्याच्यामुळे ते सगळं मिळून इट बिकम्स hotbed for, it becomes like a ready mix sort of thing for getting any kind of complication. So I am thinking from the point of view of preventing it. तुम्ही तिकडे नंतर काहीतरी होऊन तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात आणि नंतर तिकडे त्या स्टेंटच्या मागे 2-3 लाख रुपये खर्च केले, ह्याच्यापेक्षा एक रक्त पातळ करण्याचं औषध आणि एक कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं औषध घेणं हे सोपं नाही का? बरोबर. So that is the reason why we give this. दुसरं आहे, दुसऱ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स आहेत मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन. मायक्रोव्हॅस्क्युलर म्हणजे जिथे आपल्या कॅपिलरीज खूप जास्त. कॅपिलरीज आर hair thin blood vessels which supply each and every individual cell of the body. Microvascular, हे capillary bed is mostly seen in the retina. तिकडे खूप फाईन ब्लड वेसल्स असतात जे तुमच्या रेटायनाला ब्लड सप्लाय करतात. मग असे खूप फाईन ब्लड वेसल्स आहेत आपल्या किडनीमध्ये. तर अगेन लाईक आय सेड की आपण जसं हे डायबिटीस वाढत जातो तसं सर्क्युलेशन इम्पेअर होत जातं. जसं शुगर वाढत जातं एस्पेशली, तसं तुमचं सर्क्युलेशन इम्पेअर होत जाणार. कारण रिमेंबर द एनॉलॉजी ऑफ वॉटर वर्सेस शुगर वॉटर, तसं सर्क्युलेशन किंवा ब्लड फ्लो हा डायबिटीस मध्ये जास्त स्लगिश होऊ शकतो, एस्पेशली इफ द डायबिटीस इज आउट ऑफ कंट्रोल. त्याच्यामुळे त्या स्लगिश ब्लड फ्लो मुळे जिथपर्यंत ब्लड पोचायला हवं तिथपर्यंत पोचत नाही, किंवा ते जे मायक्रो म्हणजे जे कॅपिलरीज आहेत जे एकदम बारीक आहेत त्यांच्या थ्रू जर तुम्ही हे हाय शुगर वालं ब्लड पुश केलं तर त्यांना डॅमेज होऊ शकतो. त्याला म्हणतो आपण मायक्रो व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन. ह्याच्यामध्ये येतं तुमचं डोळ्याचे पडदे खराब होणं, मग त्याच्यानंतर येतं किडनी खराब होणं, मग तुमचे जे नर्व्स असतात, नर्व्सचं जे कोटिंग असतं ते कोटिंग खराब होऊ शकतं. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे तुमच्या वायाची जी इन्सुलेशन असते ती खराब होते. आणि एकदा ती इन्सुलेशन खराब झाली की मग त्याच्यानंतर शॉक लागू शकतो ना कोणालाही. तर डायबिटीस मध्ये लोकांच्या पायाला ज्या मुंग्या येतात, किंवा जी जळजळ होते पायाची, किंवा जी खाज सुटते, किंवा जे इम्पेअर्ड सेन्सेशन येतं गादीवर चालल्यासारखं, दॅट इज ऑल बिकॉज ऑफ नर्व डॅमेज दॅट हॅपन्स बिकॉज ऑफ हाय ब्लड शुगर लेवल.
मग त्याच्यानंतर दुसरा अजून एक प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे अनदर प्रॉब्लेम दॅट कॅन हॅपन इज युअर इम्पेअर्ड सर्क्युलेशन इन द फीट. तुमच्या पायाचे जे बोट आहेत, टोज आहेत, तिथपर्यंत ब्लड जायला हवं. जर हे व्यवस्थित फोर्सनी व्यवस्थित ह्याच्याने पोचलं नाही. आता तुम्ही जस्ट इमॅजिन की तुमची 6 मजल्याची बिल्डिंग आहे आणि तुमच्याकडे एक वॉटर पंप आहे ज्याच्यामुळे पाणी सगळ्या घरांमध्ये पंप होतंय. जर उद्या तुम्ही ठरवलं की ती बिल्डिंग जी आहे आपण त्या बिल्डिंग मध्ये ती आपण instead of keeping water we are going to start circulating honey through the taps. That pump is not going to be enough, right, to push honey which is a thicker substance through the taps. तर आपल्या पायांबरोबर पण तेच होतं एस्पेशली डायबिटीज मध्ये की सर्क्युलेशन खराब होतं आणि जेवढ्या फोर्सनी किंवा जेवढ्या इंटेन्सिटीनी ते ब्लड पायापर्यंत टोजच्या टिप्स पर्यंत पोचायला पाहिजे ते पोचत नाही. त्यामुळे काय होतं, सर्क्युलेशन होत नाही व्यवस्थित. अँड ऑन द वन हँड ऑलरेडी लोकांना काही ह्याच्यामध्ये इन सम इन्स्टन्सेस नर्व डॅमेज असतो, नर्व डॅमेज आहे आणि सर्क्युलेशन नाहीये, ते दोन्ही असल्यामुळे पायाला जखम होऊ शकते. ओके. नर्व डॅमेज असल्यामुळे काय होतं की आपल्याला कधी कधी सेन्सेशनच येत नाही, म्हणजे आपल्याला किती लागलंय किंवा किती चटका लागलाय किंवा काय झालंय हे आपल्याला कळतच नाही. तर त्याच्यामुळे जखम राहते आणि शिवाय ती जखम सर्क्युलेशन होऊन त्याच्यातनं dirt or whatever is there over there is not getting flushed out because the circulation is not blood is not reaching up till there. तर त्याच्यामुळे ही जखम पायाला लागलेली जखम एस्पेशली डायबेटिक्सना पायाला लागलेली जखम ही भरायला जास्त वेळ लागतो. आणि जर ते भरलं नाही किंवा जर ते इन्फेक्शन आपण इग्नोर केलं तर ते बोन्स पर्यंत जातं आणि एकदा बोन्स पर्यंत गेलं तर ते कंट्रोल करणं खूप कठीण. त्याच्यामुळे आपल्याला ते बोट कापून टाकावं. त्याला आपण म्हणतो नॉन ट्रॉमॅटिक अँप्युटेशन, जे आपण बाय चॉईस करतोय. त्या पेशंटला काही ट्रॉमा झाला नाहीये किंवा ऍक्सिडेंट झाला नाहीये किंवा कुठे काही पडला नाहीये की काही. इट इज प्युअरली बिकॉज ऑफ डायबिटीज दॅट वी आर हॅविंग टू चॉप ऑफ हिज टो. त्यालाच आपण आय थिंक गँग्रीन असं सुद्धा गँग्रीन म्हणजे जर इन्फेक्शन बोन पर्यंत गेलं आणि सर्क्युलेशन नाही, नर्व डॅमेज असल्यामुळे इन्फेक्शन बोन पर्यंत जायला वेळ लागत नाही. बेसिकली गँग्रीन इज जस्ट समथिंग दॅट इज ऍब्सोल्युटली नॉट रिपेअरेबल. गँग्रीनला एकच उपाय आहे, तो म्हणजे अँप्युटेशन. हे झाले आपले मायक्रो आणि मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन. ह्या पलीकडे ऍज आय हॅव सीन अँड ॲज आय हॅव रेड ऑल्सो, ॲज आय हॅव स्टडीड ऑल्सो, की प्रत्येक गोष्टीचा इन्सिडेन्स हा डायबेटिक पेशंट्स मध्ये जास्त आहे. म्हणजे वेदर इट इज हार्ट अटॅक्स, वेदर इट इज स्ट्रोक, वेदर इट इज किडनी फेल्युअर, वेदर इट इज अँप्युटेशन, ह्या तर नॉर्मल म्हणजे ह्या तर आपल्याला युज्युअल गोष्टी वाटतात. पण इवन डेंटल इन्फेक्शन्स आर मोर कॉमन इन डायबेटिक पेशंट्स. मग डिप्रेशन इज मोर कॉमन इन डायबेटिक पेशंट. साहजिक आहे, कारण तुम्ही बऱ्याच वेळेला त्यांना जे आवडतं ते जेवण पूर्ण वर्ज्य करून टाकतात. सो दॅट ऑल्सो अफेक्ट्स द मूड. Another thing is the constant need for medication, the constant need for, controlling yourself. That is also something that causes more incidence of depression in diabetics as compared to non-diabetics. मग त्याच्यानंतर दुसरा इश्यू असा होतो की इन्फेक्शन. कुठलाही इन्फेक्शन हा डायबेटिक पेशंट्स मध्ये जास्त कॉमनली होतो. Whether it is urine infection, whether it is throat infection, as simple as throat infection, it is more common in diabetics, and that is another reason why they are in distress or because mood off होतो basically. अगदी सरळ साध्या गोष्टीत शब्दात सांगायचं. आपल्याकडे म्हणजे आता माझे एक सर सांगायचे, कसं माणूस चंद्रावर पोहोचला आणि आता तर
मार्स वरती पण पोहोचला, पण अजूनपर्यंत आपल्याला काही डायबिटीसचं क्युअर हे काही मिळालं नाही. कारण आय थिंक लोकांना त्यांची लाईफस्टाईल पण सुधारायची नाहीये, कारण आत्ता जो दिसून येतो आहे जास्त मधुमेह, तो इट इज मे बी बिकॉज ऑफ सिडेंटरी लाईफस्टाईल, मे बी बिकॉज ऑफ द इनॅक्टिव्हिटी, maybe because of the if your job is to sit and perform your whatever work, then definitely we will have to time ourselves to exercise. आणि ही गोष्ट कदाचित आपल्याकडून होत नाहीये, किंवा खूप साध्या शब्दात सांगायचं तर जसं तुम्ही मला म्हणालात की कन्व्हिनियंट फूड आपण शोधतो, आणि मग त्याच्यामुळे जरी एखादा क्युअर असला, म्हणजे जसं आपण म्हणतोय की आहार सुद्धा एक कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट म्हणून आपण बघतो, पण डेफिनेटली त्याचा इफेक्ट होण्याकरता एक थोडंसं एक शिस्तबद्ध किंवा डिसिप्लिन लाईफ जे आहे ते खूप महत्वाचं. अगदीच, म्हणजे शिस्तबद्ध इज व्हेरी करेक्ट. कारण टिपिकली काय होतं की एस्पेशली इन 30s 40s and even 50s पेशंट्स वर इन द 30s 40s and 50s की साधारण सगळे वी आर अ न्यू इंडिया नाव, वी आर अ कॉर्पोरेट इंडिया, त्याच्यामुळे कारमध्ये बसून ऑफिसला जाणं, ऑफिसमध्ये काहीतरी ऑफिसमध्ये बसून राहणं, कम्प्युटर समोर बसून राहणं, आणि मग त्याच्यानंतर खाली गेलं तर चाय सुट्टाचा ब्रेक, आणि मग त्याच्या सोबत काहीतरी खाल्लं जाणं इज युजुअली अनफॉर्च्युनेटली. आणि आय थिंक स्मोकिंग ब्रेक्स असतात, सो स्मोकिंग ब्रेक्स असतात, चाय ब्रेक्स असतात, आणि त्याच्या सोबत चालू असलेलं त्याच्या बाजूलाच असतात ती दुकानं कन्व्हिनियंटली वडापावचं किंवा भजीपाव किंवा ब्रेड पकोडा किंवा सँडविच तरी हेल्दी, बट these are all your easy fix kind of snacks. आणि मग नाहीतर तो चाटवाला शेवपुरी. आणि मग त्याच्यानंतर परत वरती जाणं, परत बसणं, आणि परत त्याच्यानंतर लंचला जाणं, लंच मध्ये काहीतरी something at the cafeteria, and then you finish lunch and then you go back to your chair and you again sit. Correct. And all these buildings wherever we live is not hardly any building must be there ज्याच्यामध्ये लिफ्ट नाहीये. प्रत्येक बिल्डिंग मध्ये लिफ्ट असते, त्याच्यामुळे आपल्याला सगळं इतकं सोयीस्कर झालंय. म्हणजे ऑन वन हँड इट इज व्हेरी गुड, but on the other hand it is also giving rise to illnesses, it is also giving rise to diabetes, it is giving rise to heart disease, it is giving rise to blood pressure problems. त्याच्यामुळे एक उपाय, मतलब one thing that you can do is choose healthier snacks. म्हणजे instead of vada pav, maybe just take an occasional batata vada. Maybe they can go for idli. Maybe I think sandwich would be better if they can load it sandwich with would be vegetables. Vegetables. तर तसं काहीतरी, यु नो, चुझिंग हेल्दियर ऑप्शन्स. आणि मग त्याच्यानंतर लंच मध्ये कंपल्सरीली एक ग्लास ताक पिणं, बिकॉज दॅट इज फ्लुइड, so it fills up your stomach and also it promotes digestion. I'm sure that you will also agree with this particular absolutely. आणि मग त्याच्यानंतर लंचच्या नंतर एक 10 ते 15 मिनिटं खाली लॉबीत चालणं, that makes an enormous difference. Even if you walk for 15-20 minutes immediately after your food, it aids digestion. It will make sure that you don't feel stuffed for a long time. Correct. And it is a good opportunity for I mean office gossip. So you walk with your buddy and you find out what is happening in the other departments. So that is also something that I think they are आवडेल. So that is also something that is doable. In addition to that, म्हणजे एकदा once you are done doing this, then you make sure that you get up from your desk every half an hour or 45 minutes. Just काही नाही तर just stretch on the spot and sit back down. It's okay. पण तेवढं तरी करा. पायाची हालचाल करू शकता. आणि म्हणजे this is small things that will go a long way. Sort of like a system, like you know those SIPs. थोडं करत गेलं की eventually तुम्हाला त्याचा इन्व्हेस्टमेंट तर एक रिवॉर्ड जास्त मिळतात त्याचे. So, but it is a small contribution. I'm not asking you to go to the gym every single day because it is really not feasible sometimes. म्हणजे खरंच कधी नाहीच शक्य होत.
घरी 9 वाजता पोहोचल्यावर 9:30ला जिमला जा आणि मग 10:30ला जेवा आणि मग त्याच्यानंतर परत झोपून उठून सकाळी 7 o'clock you are out again, 7 o'clock, 8 o'clock you are out again. It doesn't make sense. So even, I mean, you need to find out ways to make physical activity a part of your life rather than a part of your daily activities, rather than setting aside a particular time slot. म्हणजे सकाळी 1.5 तास जिम करणार आणि त्याच्यानंतर ऑफिसला जाणार. असं करण्यापेक्षा तुम्ही थोडं जास्त एफर्ट जर ह्याच्यामध्येच केलं तर तुम्हाला ती जिमची इन्व्हेस्टमेंट कमी लागेल. इज माय ओपिनियन. येस, करेक्ट करेक्ट. डॉक्टर, मला तुम्ही सांगा की एखाद्याला आता डायबिटीस आहे हे त्याने कसं ओळखावं, किंवा काय त्याचे सिम्पटम्स असू शकतात की ज्याच्याने ते तुमच्यापर्यंत पोचलेच पाहिजेत किंवा दे शुड सी यू? डायबिटीसचे तसे काही विशेष सिम्पटम्स असे नसतात. म्हणजे आपण म्हणजे म्हणतो ट्रेडिशनली की भूक जास्त लागणं, तहान जास्त लागणं, जखमा न भरणं, ह्या गोष्टी डायबिटीसमुळे होऊ शकतात. पण तसंच असंही होऊ शकतं की काहीच नाहीये, अगदी काहीच नाहीये आणि घरातल्यांबरोबर ब्लड टेस्ट करून घेतली तेव्हा निघालं डायबिटीस, असंही होऊ शकतं. पण साधारणपणे वेट मध्ये खूप ड्रास्टिक फरक होणं, म्हणजे एका महिन्यात खूप सारं वेट लॉस होणं किंवा अचानक खूप सारं वेट गेन करणं, ह्या गोष्टी असू शकतात. हे दिस इज वन इम्पॉर्टंट थिंग. द सेकंड थिंग इज, ॲज आय मेन्शन्ड अर्लियर, टायर्डनेस, एक्झॉशन. म्हणजे काहीच नाही करायचं, नुसतं असं टीव्ही समोर असंच पडून राहायचंय, ही जी एक फिलिंग असते, लथार्जी किंवा sluggish. लेथार्जी, एक्झॅक्टली. लेथार्जी इज द बेस्ट मोस्ट परफेक्ट वर्ड. फटीग आणि लेथार्जी, ह्या दोन्ही गोष्टी. मग त्याच्यानंतर तहान जास्त लागणं, पण अगेन दिस इज नॉट व्हेरी स्पेसिफिक. तहान ही जास्त कधी कधी ऊन, म्हणजे इफ इट इज टू हॉट ऑल्सो देन यू फील थर्स्टी. सो इट इज नॉट अ व्हेरी रिलायबल इंडिकेटर. युरिनेशन सुद्धा रात्री जास्त होतं असं बऱ्याच पेशंट्स मध्ये. युरिनेशन जास्त होतं. एक्सेसिव्ह थर्स्ट, एक्सेसिव्ह हंगर अँड एक्सेसिव्ह युरिनेशन. एक्सेसिव्ह युरिनेशन दिवसा झालं तरी आपण त्याच्याकडे तेवढं लक्ष देत नाही, कारण आपल्याला असं वाटतं ठीक आहे पाणी प्यायलो असेल किंवा ठीक आहे आता चहा प्यायलो, वॉट एव्हर, इट गेट्स इग्नोर्ड थ्रू आउट द डे. बट द नाईट टाइम युरिनेशन आपल्या लक्षात येतं, कारण आपल्याला तेवढ्या वेळा झोपेतनं उठावं लागतं. तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की एक्सेसिव्ह युरिनेशन. इट डझंट स्पेसिफिकली कॉज एक्सेसिव्ह युरिनेशन ड्युरिंग द नाईट, बट वी नोटिस इट बिकॉज वी हॅव टू गेट अप. करेक्ट. सो दॅट इज अनदर सिम्पटम. मग त्याच्यानंतर स्किन इन्फेक्शन्स मुळे कधी कधी डायबिटीस लक्षात येतो. म्हणजे ऍब्सेस झाला आहे किंवा गळू झाला आहे किंवा फोडी झाल्याच्या उतरतच नाहीये किंवा जातच नाहीये, 7 दिवस झाले औषधं घेऊन तरी काही फरक पडत नाही, किंवा एक छोटीशी जखम असली आणि ती अचानक मोठी झाली किंवा अचानक त्याच्यात पस आला किंवा असं काही झालं, दॅट इज अनदर इंडिकेशन ऑफ डायबिटीज. मग त्याच्यानंतर कधी कधी डायरेक्टली कॉम्प्लिकेशन्स बी येऊ शकतात. म्हणजे पायाला खूप मुंग्या येणं, जळजळ होणं, दम लागणं किंवा पायाला सूज येणं, जे होऊ शकतं किडनी प्रॉब्लेम्स. कधी कधी तसं डायरेक्टली प्रेझेंट करू शकतं, कारण अनकंट्रोल शुगर आहे, कळलंच नाहीये, त्यामुळे डिरेक्टली तुम्ही कॉम्प्लिकेशन्स कडे वळता. कॉम्प्लिकेशन सकटच आला. पण that having been said, I will say this also, that complications असलेलं म्हणजे तुम्ही what matters is not the presence of complications, what matters is that तुम्ही त्याला किती व्यवस्थित कंट्रोल करताय. बरोबर. म्हणजे there is a very well known saying about this, whenever you detect diabetes you should hit hard and hit early so that it remains under control. So initially if your doctor is choosing to give you more medicines किंवा जर दुसरी गोळी ऍड केली किंवा जर तिसरी ऍड केली
तर तुम्ही एवढं लक्षात घ्या की दॅट इज टू प्रिव्हेंट फर्दर डॅमेज. म्हणजे पुढे होणारा जो प्रॉब्लेम आहे तो आपण आताच प्रिएम्प्ट करून त्याला कंट्रोल करतोय. त्यामुळे आपण एखादी गोळी जास्त दिली जाते. शिवाय अनदर थिंग इज की काही पेशंट असतात ज्यांची शुगर, फास्टिंग शुगर 350, पोस्ट लंच 400-450 पर्यंत गेलेली असते. जेव्हा डिटेक्ट होतं तेव्हा लगेच. तर इन दिस केस किंवा डिटेक्ट होऊन आपण जर औषधं दिली आणि ते कंट्रोल झालं नाही, तर इनिशियल स्टेज मध्येच आपण जर एक महिनाभर किंवा साधारण एक मॅक्सिमम ऑफ 3 मंथ्स जर इन्शुलिन घेतलं तर खूप पटकन कंट्रोलमध्ये येतं डायबिटीज. खूपच पटकन कंट्रोलमध्ये येतं आणि त्याला जास्त इव्हेंच्युअली नंतर जास्त औषधं लागत नाही. ह्याला एक द एनॉलॉजी, द एक्झाम्पल दॅट आय गिव्ह इज, जर तुमच्या पायाचं फ्रॅक्चर झालं असेल तर तुम्ही तुकडी घेता ना, क्रचेस घेता की नाही. बरोबर. That doesn't mean that you're going to be using crutches for the rest of your life, right? Correct. It is only till your leg heals. Correct. तर तसंच you just, when your sugar is this high, you just give a little bit of rest to your pancreas. Give insulin from outside. Let your pancreas recover. आणि मग त्याच्यानंतर एकदा पॅनक्रियासने फुल रिकव्हरी केली त्याच्यानंतर तुम्ही इन्सुलिन बंद करू शकता आणि मॅक्सिमम एक गोळी दिवसात 2दा वरती तुम्ही कंट्रोल मध्ये राहू शकता. बरोबर. करेक्ट. सो डॉक्टर, मला आता तुम्हाला विचारायला आवडेल की एक समराईज आपण करूया की त्यांनी आहारामध्ये कुठच्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आपल्या दर्शकांना आपण डेफिनेटली एक समरी देऊया की आहारामध्ये आपण कुठच्या गोष्टींचा समावेश करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिस्क फॅक्टर्स जे आता तुम्ही म्हणालात की जसं आपण त्यांना सांगत होतो की तुम्ही जितकं लवकर डॉक्टरांकडे जाल आणि तितकी त्याची ट्रीटमेंट लवकर केली जाईल आणि डेफिनेटली यू कॅन कंट्रोल डायबिटीज रिअली व्हेरी वेल. Apart from that, Yes. We need to also tell our viewers about your contact number. So I request you की तुम्ही तो डेफिनेटली तुमच्या कॉमेंट सेक्शन मध्ये टाका, म्हणजे प्रश्नोत्तराचा सेशन मध्ये डेफिनेटली त्याचा खूप चांगला वापर होईल. त्यांना ज्यांना कोणाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे, तुमच्या क्लिनिक मध्ये यायचं आहे, त्यांना तुमच्यापर्यंत येता येईल. आहारामध्ये जसं डॉक्टर म्हणत होते तसं फायबरचा वापर जरूर करा. तुमचे जे प्रोसेस्ड फूड आहेत, कॅन्ड फूड आहेत, त्यांचा वापर कमी करा. जे खूप जास्त सॉल्टी, ऑइली, स्पायसी फूड आहेत त्याचा वापर न करता आपण कुठचेही पदार्थ आहेत ते होम कुक्ड खावेत, हे आपण जेव्हा म्हणत आलो आहोत. डेफिनेटली तुम्ही त्या सल्ल्याचा जरूर विचार करा. जे व्यायाम तर रोज केलाच पाहिजे आहे आणि खूप छान तऱ्हेने डॉक्टरांनी सांगितलंय की जरी कॉर्पोरेट लाईफ असलं तरी सुद्धा मधला वेळ जो तुम्हाला मिळतो तो तुम्ही कसा व्यतीत करता आणि तुम्ही किती ऍक्टिव्ह राहता. जसं मी मध्येही म्हटलं होतं की डेस्कटॉप योगा मी मध्ये दर्शकांना शिकवला होता. सो तुम्ही त्याचा वापर करू शकता. थोडंसं काही स्ट्रेचिंग केल्याने सुद्धा काही कॅलरीज बर्न होतात आणि जी एक इनॅक्टिव्हिटी कम्प्लिटली आलेली असते ती डेफिनेटली वी कॅन जस्ट कट दॅट ऑफ. ॲट द सेम टाइम मला हे सांगायला आवडेल की तुम्ही अळशी आहे, मेथी सीड्स आहेत, आपली नाचणी आहे, राजगिरा आहे, ह्याचा जरूर तुम्ही वापर करा. जे आपले इंडियन फूड्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान प्रॉपर्टीज आहेत आणि दे कॅन बी अ रिअली गुड सुपर फूड फॉर द डायबिटीज. ॲट द सेम टाइम स्टेपल फूड. इथे मी अजून एक गोष्ट सांगेन की मला बरेच लोक विचारतात आम्ही केल सॅलड खाऊ का, किंवा आम्ही किनोआचा भात केला तर चालेल का, किंवा अजून काय बरं ते कुठलं तरी एक मिलेट काढलं, मला लक्षात नाही येत, फॉक्स मिलेट असेल किंवा फॉक्स मिलेट असं काय. म्हणजे आपल्याकडे आहेत ना सगळे. मला किनोआचा भात करण्यापेक्षा मी म्हणेन की तुम्ही हवं असेल तर सफेद भात थोडासा खा, नाहीतर ब्राऊन राईस खा सफेद भाताच्या ऐवजी. म्हणजे आय वुड सजेस्ट सबस्टिट्यूशन्स रादर दॅन म्हणतो आपण त्याला. आणि मग त्याच्यानंतर फ्रुट्स मध्ये तुम्हाला ड्रॅगन फ्रूटच पाहिजे, कशाला पाहिजे. आपल्याकडे पेर आहे, आपल्याकडे नासपती आहे, आपल्या देशात उगवणारे ऍपल्स आहेत. मी तर म्हणेन सगळी सीझनल फ्रुट्स आहेत ती त्या वेळेला त्या सीझन नुसार त्या ऋतुचर्येनुसार तुम्ही खाल्लीत. एक्झॅक्टली.
बरोबर. जर तुम्ही बाकीचं सॅलड्स वगैरे घेतलेत व्यवस्थित, इनफॅक्ट मी म्हणेन की हा मसल वेस्टिंग सुद्धा डिसऑर्डर आहे, त्याच्यामध्ये मसल लॉस सुद्धा होत असतो. जसं तुम्ही म्हणालात की पटकन वजन हो कमी सुद्धा कधीतरी होतं. तर आपल्याला प्रथिनांचा वापर करायलाच हवा आहे. डॉक्टर, तुमचं ह्याच्यावर काय म्हणणं आहे? हो म्हणजे हो. नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी नॉनव्हेज मधले जे काही प्रथिनं आहेत की ते अंड हम्म, असेल किंवा चिकन असेल, तर ते लीन चिकन म्हणजे एक्स्ट्रा फॅट्स जे आहेत ते काढून, आणि त्या जोडीला सगळीच हम्म. आपली धान्य कडधान्य. आय थिंक आपला आहार जो आहे तो खूप चौरस आहार आणि सकस आहार आहे. तुम्ही बघितलं तर अगदी बरोबर. पूजेच्या वेळेला आपण कुठच्या गोष्टी कुठे पानामध्ये वाढाव्यात, म्हणजे सगळे षड रस जे असतात, 6 रसा अगदी शुड बरोबर. गो इन आवर सिस्टीम. सो असं म्हटलेलं आहे, आणि आय हम्म, थिंक त्याला खूप सायंटिफिक रिझन सुद्धा आहे. सो डेफिनेटली अगदी ह्याचा बरोबर. आपण वापर केला तर त्याचा खूप छान फायदा होऊ शकतो. डॉक्टर, मला तुम्ही सांगा की जेस्टेशनल डायबिटीज जो आपल्याला आता दिसून होतो आपल्या पेशंट्समध्ये, आपण बघताना जो प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होतो, त्याबद्दल तुम्हाला काही सांगावंसं वाटेल का? जेस्टेशनल डायबिटीज मुळे आईपेक्षा जास्त बाळाला जास्त हार्म होऊ शकतो. हम्म, हम्म, तर त्याच्यामुळे द पेशंट ऑफ जेस्टेशनल डायबिटीज शुड अंडरस्टँड that she is not doing this to cure herself. She हम्म, is doing this to protect her child. सॉरी. जेस्टेशनल डायबिटीज असलेल्या आईला तिचं मूल जास्त हेवी होऊ शकतं. म्हणजे ज्याला आपण बिग बेबी म्हणतो लिटरली. Whereas the normal child should weigh between 2.5 and 3.5 kilos, a diabetic baby will often weigh as much as 3.5 to 4.5 kilos. आणि तेवढं बेबी नॉर्मली डिलिव्हर होणं हे खूप पेनफुल प्रोसेस आहे. त्याच्यामुळे फोरसेप्स लावून बेबीचं हेड बाहेर काढणं किंवा सिझेरियन सेक्शन करणं हे जास्त ह्याचे जास्त चान्सेस असतात. कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामुळे असतात. अगेन जेस्टेशनल डायबिटीस मध्ये फारशा आपण मेडिसिन्स फारसे देऊ शकत नाही. आणि डाएट कंट्रोल करणं हे पण थोडं कठीण होऊ शकतं, कारण बरोबर. प्रेग्नन्सी मध्ये ऑलरेडी इतका नॉशिया असतो, हम्म, इतकं इराटिक ॲपेटाईट असतं, क्रेविंग्ज असतात हम्म, आणि नॉशिया होत असतो, वॉमिटिंग होतं इन द इनिशियल डे. बरोबर. त्याच्यामुळे आपण जास्त डाएट कंट्रोल करणं हेच इज द बेस्ट वे. Like you eat fruits, unlimited amount of fruits, you eat unlimited amount of protein rich substances. फक्त लिमिट होतं ते ऍक्च्युअल कार्बोहायड्रेट, बरोबर. म्हणजे भात आणि वरण. हम्म, ओके. ऍज कम्पेअर्ड, म्हणजे जर तुम्ही आधी भात आणि वरण घेत असलात तर ती प्रोपोर्शन रिव्हर्स करावी. बरोबर. अगेन स्मॉल मॉडिफिकेशन्स. बट जेस्टेशनल डायबिटीज मध्ये प्रॉब्लेम असा होतो की बेबीला दुसरे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. इट इज नॉट जस्ट अ बिग बेबी. बिग बेबी इज समथिंग दॅट यू कॅन डू सिझेरियन सेक्शन अँड गेट द बेबी आउट. हम्म, त्या बेबीला पुढे फ्युचर मध्ये डायबिटीस आणि ओबिसिटी व्हायचे चान्सेस जास्त असतात. मग त्या बेबीला लर्निंग डिसेबिलिटी व्हायचे चान्सेस असतात मोर दॅन अ रेग्युलर बेबी. तर त्याच्यामुळे जेस्टेशनल डायबिटीज मध्ये आहार कंट्रोल करणं हे सगळ्यात बेस्ट आहे. प्लस यू कॅन रिअली टेल अ प्रेग्नंट वुमन टू डू अ लॉट ऑफ एक्सरसाइज, राईट? सो द बेस्ट एक्सरसाइज शी कॅन डू इज वॉक हम्म, इन प्रेग्नन्सी. हम्म, इतर वेळेला आपण जिम सांगू किंवा इतर वेळेला आपण सायकलिंग, स्विमिंग सांगू शकतो, पण प्रेग्नन्सी मध्ये त्यातलं काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे वॉकिंग, आणि प्लस वॉकिंग इज ऑल्सो नॉट गोइंग टू बी व्हेरी फास्ट. यू कांट डू ब्रिस्क वॉकिंग. आय मीन इट इज फिजिकली इम्पॉसिबल टू डू ब्रिस्क वॉकिंग when your stomach is hanging out like that. हम्म, त्याच्यामुळे स्ट्रोलिंग, बट यू हॅव टू डू इट मोर फ्रिक्वेंटली. हम्म, 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 दिस इज वन दिस थिंग. अगदीच कंट्रोल एवढं करून पण जर कंट्रोल नाही राहिला हम्म, तर इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यायची गरज पडू शकते. हम्म, किंवा एकच एक टॅबलेट आहे मेटफॉर्मिन नावाचं, हम्म. ते देऊ शकतो, बट इन अ स्मॉलर डोज दॅन व्हॉट इज युजली अदरवाइज रेकमेंडेड. प्राजक्ता, तुम्ही एक्सरसाइजचा मला म्हणालात. I remember that I remembered just now that I have to tell the viewers something very important. डायबिटीज मध्ये तुम्हाला जर आय कॉम्प्लिकेशन्स असतील,
whether it is retinal damage or whether it is cataract, you should avoid lifting. Okay, no weights if you are going to if you have eye problems, because when you do this, that's a scientific reason ahe, but it can increase your chances of further retinal damage, retinal bleeding, or as we say, retinal hemorrhage. त्यामुळे no weights if you have any eye related complications. Light weights if you have heart problem. हार्ट प्रॉब्लेम असताना आपलं your non cardio exercises like your isometric exercises is not very good for your heart, whether it is ischemic heart disease, whether it is your any heart rhythm trouble, whether you have a pacemaker, whatever it is, no weights or very light weights. Okay, maybe a maximum of 15 to 20 kilos and not too many reps with that. तिसरं तर अगेन इन केस ऑफ किडनी ट्रबल असताना पण वेट्स करणं इज नॉट व्हेरी हेल्दी, बिकॉज it will cause release of your muscle protein, it will cause in usual circumstances सगळं चालतं, पण किडनी खराब असताना जे काही एक्सरसाइज करून जे मेटाबोलाइट्स तयार होत आहेत ते व्यवस्थित एक्सक्रीट होत नाही, ते अक्युमुलेट होतात and that can be poisonous. So that is why again in kidney damage very less weights. Okay, मग अजून एक आहे, जर पायाचा काही प्रॉब्लेम असेल, जसं न्यूरोपॅथी. की हायपोग्लायसेमिया म्हणजे नक्की काय आणि हे जेनेटिक सुद्धा असू शकतं का? हायपोग्लायसिमिया म्हणजे जेव्हा तुमच्या रक्तातली शुगर लेवल कमी होते, 70 मिलीग्रॅम्स पर डेसिलिटर पेक्षा कमी होते, तेव्हा आपण त्याला हायपोग्लायसिमिया असं म्हणतो. आणि हायपोग्लायसिमिया हा काही जेनेटिक प्रकार विशेष नाहीये. हायपोग्लायसिमिया हा तुमच्या औषधांमुळे होऊ शकतो, किंवा तुम्ही औषधांचा टायमिंग व्यवस्थित न केल्यामुळे होऊ शकतो, किंवा एखाद वेळेस जर इन्सुलिन घेत असला तर इन्सुलिनचा डोस जर थोडा जास्त झाला तर त्याच्यामुळे होऊ शकतो. हायपोग्लायसिमियाचे सिम्पटम्स साधारण ह्याचे असतात, म्हणजे आपल्याला जेव्हा एन्झायटी होते किंवा जेव्हा भीती वाटते तेव्हा कसे सिम्पटम्स येतात, तशा टाईपचे सिम्पटम्स येतात हायपोग्लायसिमियाला. कारण आपल्या ब्रेन असं सिग्नल पाठवतं की मला जेवण नाहीये, काय चाललंय. सो इट इज इसेन्शियली अन अलार्म बेल. सो दॅट इज वाय छातीत धडधडणं, घाम फुटणं, हाताला ट्रेमर्स येणं, अगदी फाईन ट्रेमर्स येणं, मग त्याच्यानंतर चक्कर येणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, अचानक खूप भूक लागणं, तुला खाऊ का, मला खाऊ असं वाटणं, मग त्याच्यानंतर भीती वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी लो शुगर लेवलमुळे होऊ शकतात. पर्टिक्युलरली जर रात्रीच्या वेळेला शुगर लो झाली तर ह्या गोष्टी आपल्या म्हणजे पेशंट्सच्या पण कोणाच्याही लक्षात येत नाही. जोपर्यंत शुगर लेवल अगदीच खाली जाऊन तुमचं ब्रेन तुम्हाला उठवत नाही झोपेमधून, तोपर्यंत कधी कधी हायपोग्लायसिमिया झालाय हे कळतही नाही. आणि ह्याच्यासाठी आपण सांगत असतो की जर ग्लुकोमीटर असला, जर इन्सुलिन घेत असलेले पेशंट एस्पेशली, त्यांनी ग्लुकोमीटर ठेवायला हवा, आणि त्यांनी ग्लुकोमीटरनी सकाळी 3 आणि 4च्या मध्ये एकदा शुगर चेक करून बघावी. कारण मग आपल्याला अंदाज येतो की रात्री शुगर केवढी होती आणि पहाटेला ती केवढी झाली आहे. जर ती 3 वाजताची शुगर लो होत असेल तर रात्रीचं जे मेडिसिन आहे ते आपल्याला थोडंसं चेंज करावं लागतं. बरोबर, ज्याला आपण म्हणतो डायबेटिक न्यूरोपॅथी, नर्व डॅमेज. तर इन दॅट सिच्युएशन युअर वॉकिंग इज नॉट रिअली ॲडवायझेबल, because it is putting pressure on your feet which are already damaged. त्याच्यासाठी जर तुम्हाला त्या कंडिशन मध्ये जर तुम्हाला एक्सरसाइज करायचा असेल तर योगा इज अ गुड ऑप्शन. अँड इफ यू कॅन डू सायकलिंग, do cycling. The best option whenever if you have any feet or leg related problem is swimming.
because it does not put pressure on your knees, it does not put pressure on your ankles, it does not put pressure even on your hip joint so much. करेक्ट. आणि फूट वरती पायाच्या जो म्हणजे सोल वरती प्रेशर येत नाही, तर त्याच्या इन दॅट सिच्युएशन एस्पेशली इफ देर इज फूट प्रॉब्लेम, then swimming or cycling is swimming preferably and cycling second choice. माझ्यासारख्या लोकांना स्विमिंग येत नाही तर त्यामुळे सायकलिंग, सो दॅट इज समथिंग दॅट नीड्स टू बी डन. Okay, so even when you're exercising, it is not one size fits all, just like how your diet is not one size fits all. Tasach exercise is not one size fits all. Correct. So you need to remember this even when you're going to the gym. बरोबर. सो डॉक्टर, तुम्ही जसं म्हणत होतात की व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे प्रत्येकाची केस ही वेगळी असणार आहे, प्रत्येकाचं डाएट, प्रत्येकाची ट्रीटमेंट, प्रत्येकाचे कॉम्प्लिकेशन्स हे वेगळी असणार आहेत. त्यामुळे त्यांनी आहारामध्ये काय घ्यावं, कुठल्या गोष्टींचं सेवन करावं हे सीझननुसार, ब्लड ग्रुपनुसार, त्यांच्या कॉम्प्लिकेशन्सनुसार, त्यांच्या लाईफच्या फेजनुसार, म्हणजे त्या प्रेग्नन्सीमध्ये तो डायबिटीस झाला आहे तर ज्युवेनाईल डायबिटीस आहे जो लहान मुलांमध्ये जन्मतात, जो टाईप 1 मध्ये आपल्याला मेजरली दिसून येतो. आणि डेफिनेटली त्याच्यामध्ये सुद्धा कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट खूप महत्त्वाची आहे. तुम्ही डॉक्टर प्लीज आम्हाला याबद्दल जास्त काही सांगाल का? ज्युवेनाईल डायबिटीज कसा कंट्रोल करता येईल? कारण लहान मुलांना झालेला असतो आणि त्यांना सांगणं की साखर खाऊ नका, आणि त्या इन्सुलिन डिपेंडंट आहे हा, त्यामुळे तुम्ही प्लीज याबद्दल काही सांगाल का? माझे सर सांगायचे की खाऊ दे त्यांना साखर, कारण एवढ्या लहान मुलांना, म्हणजे जे अगदी 10-12 वर्षाचे आहेत किंवा 9-10 वर्षाचे आहेत, त्यांना तुम्ही नाही सांगू शकत. Like when all the kids' friends are eating chocolates and eating cake at a birthday party, you can't say that no, you refuse cake. It is impossible. ज्युवेनाईल डायबिटीज मध्ये जसं एक इन्सुलिनचा डोस दिल्यानंतर ते नॉर्मलाइज होऊ शकतं, पण जर त्या मुलाला त्याची हॅबिट लागली किंवा सवय लागली की बाबा मी समोसा आणि मी कोल्ड्रिंक्स घेतली, हा म्हणजे एक बेशिस्तपणा जी मुलं करतात की पिअर प्रेशर तसंही आहे, आणि मग एक इन्सुलिनचं इंजेक्शन घेतलं की सगळं नॉर्मल होतं, तर त्याकरता मग हळूहळू त्या मुलाला आपण कसं वळणावर त्याची गाडी आणावी? साधारणतः मी जी मुलं पाहिली आहेत टाईप 1 ची, त्यांना स्वतःलाच खूप जाणीव असते, खूप म्हणजे खूप ग्रोनअप असतात, ते खूप मॅच्युअरली वागतात, स्वतःहूनच सांगतात की मैं नहीं खाऊंगा. म्हणजे there was one 6-year-old child who had come to me just once, आणि तो म्हणाला होता, मी त्याला विचारलं पण होतं खातोस का काहीतरी, तुला खावंसं वाटतं का काहीतरी किंवा काय, तर तो स्वतः म्हणाला नहीं, मैं तो सबको बोल देता हूँ मुझे डायबिटीज है, मुझे नहीं खिलाओ ऐसी सारी चीजें. तो मैं मतलब तू तेरा मजाक नहीं उड़ता, आपका मजाक नहीं उड़ाते फिर बच्चे? तो बोला नहीं, सब बच्चे भी मुझे मतलब वो बोलते हैं अच्छा ठीक है तू मत खा, तो कुछ और खा ले. एक हेल्थ अवेअरनेस तयार झाला याचा अर्थ. युजली त्या मुलांना एक सेन्सिटिव्हिटी शिकवणं गरजेचं आहे, की म्हणजे तू खोटं बोलायची गरज नाहीये किंवा उगाचच्या उगाच थापा मारायची गरज नाहीये, पण तू यू हॅव टू सेट युअर बाउंड्रीज, की हे मला चालेल आणि हे ह्या बाउंड्रीच्या पलीकडे मला चालणार नाही. हे पेरेंट्सनी आणि डॉक्टरनी मिळून त्या मुलाला काउन्सिल करणं गरजेचं आहे. म्हणजे इट इज अ व्हेरी डेलिकेट बॅलन्स, कारण आपल्याला ऑन वन हँड वी हॅव टू मेक शुअर दॅट द चाइल्ड रिमेन्स हेल्दी, की म्हणजे शुगर जास्त वाढायला नाही पाहिजे फॉर द रेस्ट ऑफ इट द चाइल्ड्स लाईफ. अँड ऑन द अदर हँड देर इज ऑल्सो द थिंग की अरे यार बच्चा आहे यार, किती आपण त्याला रिस्ट्रिक्शन घालणार, किती आळा घालणार, तर हा बॅलन्स दररोज मेंटेन करणं हे फार गरजेचं आहे. दुसरं तर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट की टीनेजर्स हे जुवेनाईल जेव्हा टीनेजर्स होतात तेव्हा अजून जास्त इरॅटिक होऊ शकते शुगर, त्यामुळे जास्त फ्रिक्वेंट ग्लुकोज मॉनिटरिंग आणि डॉक्टर व्हिजिट्स आर रिक्वायर्ड. कारण एक तर हॉर्मोन्स येतात बाहेर जे आतापर्यंत जे जुवेनाइल्स मध्ये नसतात, आणि दोज हॉर्मोन्स कॅन कॉज डॅमेज टू द शुगर कंट्रोल, म्हणजे शुगर वाढू शकते त्याच्यामुळे, कारण की ते सगळे स्टेरॉइड हॉर्मोन्स असतात जे आपले आहेत.
आणि ते एक झालं. आणि दुसरं तर टँट्रम्स, मूडीनेस, ह्या दोन्ही गोष्टीमुळे म्हणजे इन्सुलिन घेतलं आणि मग सांगितलं की मला नको जेवायला, किंवा मी नाही जेवणार, मला बाबा ओरडले मी नाही जेवणार, किंवा असं काही झालं, तर त्याच्यामुळे त्यांचं मील टाइम्स आणि त्यांचे स्लीपिंग शेड्यूल्स आणि त्यांचं पिअर प्रेशर हे अजून जास्त वाढू शकतं. ह्या कंडिशन मध्ये ऍक्च्युली एखाद्या काउन्सिलरची किंवा सायकोलॉजिस्टची गरज लागू शकते. मुलांना आणि पेरेंट्सना एकत्र सेशन घेणं गरजेचं आहे. बिकॉज द पेरेंट्स ऑन वन हँड शुड बी टॉट टू लेट द चाइल्ड लिव्ह देअर लाईफ, बिकॉज इट्स नॉट अ चाइल्ड एनिमोर, इट इज अ टीनेजर. आणि दुसरं तर की इन स्पाइट ऑफ दॅट यू नीड टू टेक केअर ऑफ युअर हेल्थ. तू आहेस इंडिपेंडेंट, तू झाली 14 इयर्सची, तू झाला 15 इयर्सचा, किंवा तू झालाच मोठा, व्हॉटेव्हर, बट हेल्थ हॅज टू टेक प्रायोरिटी ओव्हर एव्हरीथिंग एल्स. तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींना बॅलन्स करण्यासाठी एखाद वेळेस काउन्सिलिंगची किंवा इंटरव्हेन्शनची गरज लागू शकते. आणि जर लागली तर त्यात काही वाईट नाहीये. प्लीज डोंट कन्सिडर की अरे रे आपण काउन्सिलर कडे चाललोय, अरे रे आपण सायकोलॉजिस्ट कडे चाललोय, आपण काय वेडे झालो का. नाही, यू आर जस्ट स्मूथनिंग द जर्नी फॉर द फ्युचर. तो एक सोशल टॅबू काढून टाकला पाहिजे. आणि म्हणूनच आय थिंक डॉक्टर तुम्ही जी माहिती सांगताय, म्हणून आता या पॅन्डेमिक मध्ये सुद्धा असं म्हटलं जात आहे की ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना काही हेल्थ कॉम्प्लिकेशन्स आहेत, मग ते कुठचेही असू देत, हार्ट रिलेटेड असू देत, ही जी लोक, जशी तुम्ही आत्ता व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिली, की ते जास्त प्रोन असतात इन्फेक्शनला. म्हणून तो जर का झाला आपल्याला तर त्याचे कदाचित कॉम्प्लिकेशन जास्त असू शकतात. म्हणूनच स्टे सेफ, स्टे ॲट होम हे त्यांनाही म्हटलं जात आहे. आणि डेफिनेटली प्रीनेटल योगा सुद्धा खूप काम करतो प्रेग्नन्सीसाठी. जसं तुम्ही म्हणालात की बाकीचे एक्सरसाइजेस किंवा वेट लिफ्टिंग करू शकत नाहीये, पण ब्रिदिंग एक्सरसाइजेस म्हणा, मेडिटेशन म्हणा, ज्याच्यातनं स्ट्रेस कमी होईल आणि छान हेल्दी खाणं, व्यवस्थित तुमचं जे दिनचर्या आहे त्याचं छान पालन करणं, आहार हे सुद्धा एक धर्म आहे असं म्हटलं जातं. एक प्रॉपर, जसं तुम्ही अन्नाचा मान ठेवून त्याला छान व्यवस्थित तुम्ही च्यू युअर फूड फॉर 32 टाइम्स, डू दॅट ऍक्टिव्हिटी, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, की ज्याच्याने ते छान डायजेस्ट होईल. सो एव्हरीथिंग टुगेदर आय थिंक इट्स अ होलिस्टिक अप्रोच वेन इट कम्स टू डायबिटीज. आणि तो खूप छान मॅनेज करता येऊ शकतो तुमच्या तज्ज्ञांच्या मदतीने, आहार तज्ज्ञांच्या मदतीने, सायकोलॉजिस्टच्या मदतीने. ही इट्स लाईक अ टीम वर्क. आणि डेफिनेटली आपण कॉम्प्लिकेशन्स कम्प्लिटली थांबवू शकतो आणि एक हेल्दी लाईफ जो आहे तो माणूस जगू शकतो आणि आनंदी जगू शकतो. खूप साऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करू शकतो, सोशलाइज करू शकतो. सगळ्या गोष्टी तुम्ही वेळच्या वेळी पाळा, एक डिसिप्लिन आखा, छान तुमची डायरी मेंटेन ठेवा, तुमच्या तज्ज्ञांशी बोला, मन मोकळं करा. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, तुम्हाला एक मौल्यवान सल्ला आपल्या दर्शकांना, आपल्या प्रेक्षकांना काय द्यावासा वाटतोय आज? डायबिटीज इज लाईक अ चाइल्ड. तुम्ही त्याला जितकं लवकर डिसिप्लिन आणि कंट्रोल कराल तितका तो तुमच्यासोबत सरळ सासूपणाने वागेल. तुम्ही जर त्याला मोकाट सोडून दिलं, औषधं सोडून दिली, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सोडून दिले, जे व्हायचं ते होऊ दे म्हणून सोडून दिलं, तर ते खूप काही करू शकतं तुमच्या लाईफचं, खूप काही बिघडवू शकतं तुमच्या लाईफचं. त्याच्यामुळे तुम्हाला त्याला सुरुवातीपासूनच, लाईक आय ऑलरेडी सेड, हिट इट हार्ड, hit it early so that it remains in control and it knows who is the boss. You are the boss. You rule your body, you rule your metabolism, not the other way around. Your diabetes is not the boss of you. तुम्ही जोपर्यंत त्याला कंट्रोल मध्ये ठेवताय तोपर्यंत तुम्हाला हव्या तेवढ्या पार्टीज करा, तुम्हाला हव्या तेवढ्या ठिकाणी फिरायला जा. फक्त थोडस एक केअर घ्यावा लागतो की आपल्याला चॉईसेस जे आहेत आपले, फूड चॉईसेस, बेवरेज चॉईसेस, व्हॉट एव्हर यू आर डुईंग, त्यांना थोडासा विचार करून ते चॉईसेस पिक करायचे, ऑप्शन्स चूज करायचे. त्या पलीकडे तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाहीये, किंवा तुम्हाला अजिबात डिप्रेस व्हायची गरज नाहीये, किंवा जास्त अँक्शियस व्हायची गरज नाहीये की अरे बापरे हा आता हे खाल्लो आता काय होणार. नथिंग विल हॅपन as long as you have a good bond of trust with your doctor, and the doctor knows what you've been doing, it's perfectly fine.
थँक्यू सो मच डॉक्टर मेदिनी, तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान इन्फॉर्मेशन दिलीत, खूप छान मार्गदर्शन केलं. आपण डेफिनेटली जे आपल्याला प्रश्न येत आहेत, मला व्हॉट्सॲपवरती काही प्रश्न आलेले आहेत, आपण त्यांचं डेफिनेटली उत्तर कॉमेंट सेक्शनमध्ये देणारच आहोत. आणि तुमचा नंबर जो नमूद केला आहे त्यावरती आपले जे दर्शक आहेत ते तुम्हाला कॉन्टॅक्टसुद्धा करू शकतात. कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटसाठी डेफिनेटली दे कॅन कॉन्टॅक्ट मी. योगा, मेडिटेशन, ब्रीथिंग एक्सरसाइजेस हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचे काही व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केले आहेत. तुम्ही डेफिनेटली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल रिवायवल न्यूट्रिस्पिरिट, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. नमस्कार डॉक्टर.